स्टोरीचं नाव आई वडिलांचे खरे प्रेम। एका छोट्या गावात आर्यन नावाचा एक गोड मुलगा आपल्या आई वडिलांसोबत आनंदानं राहत होता। छोटा मुलगा आर्यन घरासमोर खेळते, आई स्वयंपाक करते आणि वडील कामावर जाण्याची तयारी करतायत। आर्यन खेळता खेळता पडतो, त्याच्या गुडघ्याला थोडंसं लागते। आई लगेच धावत येते, त्याला उचलते आणि प्रेमानं समजावते। संध्याकाळ होते, वडील कामावरून घरी येतात। ते थकलेले असतात, पण आर्यनला पाहून लगेच हसतात। ते त्याच्यासाठी छोटंसं चॉकलेट आणतात। एके दिवशी आर्यन रागात आई वडिलांशी उलट बोलतो। आई शांत राहते आणि वडील काहीही न बोलता बाहेर बसतात। रात्री आर्यन पाहतो की आई वडील त्याच्याबद्दल बोलत आहेत। ते म्हणतात, आपला मुलगा मोठा होईल आणि चांगला माणूस बनेल। आर्यनला त्याची चूक समजते आणि त्याच्या डोळ्यात पाणी येते। आर्यन आईवडिलांकडे जातो आणि म्हणतो, आई बाबा, मला माफ करा, मी आता चांगला मुलगा बनेन। आई त्याला मिठी मारते आणि वडील त्याच्या डोक्यावर हात ठेवतात। आई वडील आपल्यासाठी सर्व काही करतात, त्यामुळे त्यांना नेहमी प्रेम आणि आदर द्या।